शेतकरी मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, नमस्कार. मेजर सूर्यकांत गिड्डे, गिड्डे डेअरी फार्म यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुकवर सरसे स्वागत. आज आपण आलो आहे आपल्या चिंचेच्या बागेमध्ये. ही आपली 4 वर्षाची चिंचेची बाग आहे. जशी माणसाने नवीन कपडे घातल्यानंतर सुंदर दिसतात, तशी ही झाडं पण आता नवीन कपडे घातलेले आहेत. 15 दिवसाच्या अगोदर पूर्ण कपडे नसल्यासारखी ह्यांची अवस्था होती, पण निसर्गाची किमया आहे. यांना आता नवीन कपडे निसर्गाने दिलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, 1 एकर आपण चिंच लावलेली आहे. चिंच म्हणजे एक LIC पॉलिसी आहे. ठीक आहे, 30 बाय 30 वरती चिंच लावलेली आहे. पाहू शकता तुम्ही, ही बघा चिंचेची बाग. ह्याच्यामध्येच मध्ये अंतरावरती केशर आंबा लावलेला आहे, कुठं कुठं नारळ लावलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सीताफळ लावलेला आहे, जांभळ लावलेला आहे. एक छोटंसं जंगल तयार केलेलं आहे. साईडनं आपल्या गोट्यासाठी चारा म्हणून हत्तीगवत लावलेलं आहे. आज 5 वर्ष झालं हत्तीगवत चालू आहे. 4 वर्ष झालं चिंचेची झाडं एवढी मोठी झालेली आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. आपल्या जमिनीच्या एक 10वा हिस्सा, 1 एकरभर जमीन आपण ही अशा पद्धतीनं जंगलमध्ये रूपांतर करण्यासाठी सोडलेली आहे. ह्याच्यामधलं काही गवत बिवत काही काढलं जात नाही आहे. लईच वाढलं तर काढून नेऊन जनावरांना घातलं जातं आहे, वाढलं तर काढून त्याच्या बुडक्यात टाकलं जातं आहे, त्याचं खत तयार केलं जातं आहे. ठीक आहे, आता हे आंब्याची झाडं दुसऱ्या वर्षी लावली होती चिंचा लावल्यानंतर. आता ह्यांचं 3रं वर्ष आहे. ह्यांना पाहू शकता आंबे लागलेले आहेत. ह्या वर्षी खाण्यापुरते आपल्याला आंबे येऊ शकतात. आणि वैरण आता थोडंसं तोडायला येते, त्यालाच आपण पाणी लावायसाठी आलेलो होतो. चिंचेला काही पाणी लागत नाही, काही नाही. आंब्याची 60 लावली होती, चिंचेची 60 लावली होती, पण दुष्काळात एक 30भर आंबा गेला, पाणी नव्हतं. पण चिंच गेली नाही, हा चिंचेचा मेन फायदा आहे. दुष्काळ जरी पडला तरी चिंच सुप्तावस्थेत जाते आणि परत पाऊस पडल्यानंतर हिरवीगार होते. हे बघा, इथं सीताफळ आहे. ठीक आहे, हा आंबा आहे. आणि ह्याच्यामध्ये हत्तीगवताचं बी पडून परत हे हत्तीगवत उगवलेलं आहे. जसं निसर्ग त्याला ठेवतो तसं चाललेलं आहे. आणि चिंचेची झाडं म्हणजे LICची पॉलिसी म्हटलो मी, कारण ह्यांची लाईफ आहे कमीत कमी 200-300 वर्ष. म्हणजे आपण लावलो, आज एक झाड 1000ला चाललं आहे, पण ज्यावेळेला आमची नातवांड परतोंड असतील त्यावेळेला ते एक झाड 10,000 रुपयाला जाईल. तर आज लावल्यात त्यावेळेला त्यांना किती पटीनं मिळेल हे बघा. मग त्यांच्यासाठी बाकीची प्रॉपर्टी गोळा करून ठेवण्यापेक्षा, बँक बॅलन्स बंगले बांधून ठेवण्यापेक्षा ही अशी लाईफ टाईम LICची पॉलिसी करून ठेवली. आणि त्यांना जर ह्याचा आवड निर्माण झाली तर त्यांना आपल्या झाडांच्या सावलीत राहता येईल आणि एक फिक्स इन्कमसुद्धा मिळेल. वर्षाला कमीत कमी 60 झाडांचं जर मी म्हणतो जास्ती नाही, एका झाड 5,000ला गेलं पुढं 10 वर्षानंतर, तर कमीत कमी 4-5 लाख रुपये ह्यापासून मिळू शकतं बिन काही करता. कारण ह्यांना 3 वर्षानंतर काही करायला लागत नाही. 3 वर्ष जरा सांभाळावं लागतं आणि 3 वर्षानंतर काही करायला लागत नाही आहे. ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की झाडं लावा, विविध प्रकारची झाडं लावा. आंबा आपल्याला खायला चालू होतो आहे, चिंच मार्केटला जाते. आता बघा 4थ्या वर्षीच एक चिंच इथे लागलेली दिसते आपल्याला. बघा, दिसते का? ही पहा, ही पहा चिंच आहे ना. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही विचार करत असाल तर बघा, कारण झाडं लावल्यानंतर जे सुख समाधान मिळतं आणि त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर ज्या त्याच्या सावलीत बसल्यानंतर जे समाधान मिळतं ते वेगळं असतं. ठीक आहे, ही बंजर पडीक जमीन होती. देवाच्या कृपेनं पाणी चांगलं लागलं. पाणी लागल्यानंतर म्हणून निसर्गासाठी काहीतरी द्यावं म्हणून ह्या जमिनीचा आम्ही वापर चिंचेची झाडं लावण्यासाठी केलेला आहे. पाहू शकता तुम्ही, हे बघा इकडं आंबा आहे. ठीक आहे, त्याला आता ह्या वर्षी लागला नाही, गेल्या वर्षी लागला होता. बघायचा निसर्गाची कमाल. हे बघा चिमणीनं काय केलेलं आहे, इथं बघा घरटं कसं बनवलेलं आहे ना. मग हे आपण निसर्गाला काहीतरी देतो आहे, बरोबर आहे ना. त्यांना घर दिल्यासारखं आहे ना. यावर्षी पाणी आहे त्यामुळे झाडं चांगली आलेली आहेत. आणि अशीच तुमची साथ राहू दे. झाडांची पण साथ आहे तशी तुमची पण साथ राहू दे. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्यासंग जुळून राहा आणि पुढील माहितीसाठी वेट अँड वॉच. धन्यवाद. जय गोमाता, वंदे गोमातरम.